शेतकऱ्याचं पोत्याचं नव्हतं झालंय, शेतकऱ्याच्या पिकाची अक्षरशः राख झाली. त्या शेतकऱ्याला कुठलंही उत्पन्न मिळणार नाही. खरं तर मला बर्ने मामांना प्रश्न विचारायचा होता की ज्या सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी प्रति हेक्टरी 13,600 रुपये मदत केली आणि ती मर्यादा 3 हेक्टर पर्यंत होती, तर साधारणतः आपण जर हिशोब घातला तर 33-39 आणि 1,800 वरचे, तर साधारणतः 40,800 रुपये मदत शेतकऱ्याला मिळणं अपेक्षित होतं, जे की निवडणुकीपूर्वी ह्याच सरकारनं दिले. मग नेमकं असं काय आता शेतकऱ्याचं कमी नुकसान झालंय की 13,600 ची मदत आताच्या राज्य सरकारनं 8,500 वर आणली आणि हेक्टरची मर्यादा सुद्धा फक्त 2 हेक्टरचीच केली. म्हणजे साधारणतः 40,800 रुपये शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होते, तर आताची मदत धरून फक्त 17,000 रुपये, म्हणजे 8,500 रुपये हेक्टरी जर आपण पकडलं तर 17,000 रुपये हेक्टरी मदत मिळते. मला वाटतंय त्या शेतकऱ्याला सोयाबीन शेताच्या बाहेर काढण्यासाठी एका एकरला 5 ते 6,000 रुपयाचा खर्च आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार जी मदत करते ती फक्त 3,400 रुपये प्रति एकरी त्या ठिकाणी पडते. हे अतिशय दुर्दैवी आहे. माझं त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्री महोदयांना विनंती आहे की मराठवाड्यातली ही विदारक परिस्थिती बघता आपण ह्याच्या बाबतीत वेगळा निर्णय घ्यावा आणि ज्या पद्धतीनं 13,600 तुम्ही मदत केली होती त्याच पद्धतीनं आता सुद्धा मदत करावी.